राज्यातील रेशनधारकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, रेशनधारकांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि गॅस ग्राहकांना 1 मार्च 2025 पासून तब्बल 12 वस्तू मोफत मिळणार आहे। सोबतच 10 आनंदी निर्णय लागूच करण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा गॅस ग्राहक असाल तर तुम्हाला 1 मार्च 2025 पासून जे आनंदी निर्णय लागू करण्यात येणार आहेत, सोबतच 12 वस्तू मोफत मिळणार आहेत, तर याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी आदेश दिलेला आहे। बघा, अजितदादा पवार काय म्हणलेले आहेत की राज्यातील रेशनधारकांना, गॅस ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना 1 मार्च 2025 पासून आनंदाचे निर्णय लागूच करण्यात येणार आहे। त्यामुळे रेशनधारक असल्यास, गॅस ग्राहक असल्यास किंवा ज्येष्ठ नागरिक असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, अजितदादा पवार अजून काय म्हटलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांमुळे आमचे सरकार आलेले आहे, त्यामुळे त्यांना न परवडणाऱ्या वस्तू आम्ही मोफत सुद्धा देणार आहोत। त्यामुळे रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। परंतु राज्यातील फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्या नागरिकांना या 10 आनंदी निर्णयांचा आणि या 12 वस्तूंचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। सोबतच ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांकडे वयाचा दाखला असायला पाहिजे, तरच ज्येष्ठ नागरिकांना या 12 वस्तूंचा लाभ आणि या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच ज्या नागरिकांकडे, ज्या कुटुंबांकडे गॅस आहे त्या नागरिकांसाठी सुद्धा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या नागरिकांना सुद्धा या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, या वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी बघा स्पष्ट सांगण्यात आलेला आहे की या 10 आनंदी निर्णयांचा लाभ आणि या 12 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण अशा पात्रता सुद्धा घातलेली आहे। जे रेशनधारक, जे ज्येष्ठ नागरिक, जे गॅस ग्राहक याच्यामध्ये पात्र ठरतील त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, सध्याच्या स्थितीला 1 मार्च 2025 पासून 10 आनंदी निर्णय लागू होणार आहेत, सोबतच 12 वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहे। परंतु या गोष्टींचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। जे नागरिक या महत्त्वपूर्ण अशा पात्रतेमध्ये बसत असतील त्याच नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा, पात्रतेचे फक्त 3च मुद्दे घालण्यात आलेले आहेत। बघा, पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। जर तुमच्या घरामध्ये एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कर्मचारी असेल किंवा कामगार असेल तर तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ आणि या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। दुसरी पात्रता म्हणजे पेन्शन घेत नसावे। बघा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शन घेत नसावा। आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे। त्यासाठी 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणारा उत्पन्न दाखला सुद्धा असायला पाहिजे। म्हणजेच 3 पात्रता आहेत। त्याच्यामध्ये पहिली पात्रता होती की सरकारी नोकरीमध्ये कोणताही सदस्य कामगार नसावा। याच्यामध्ये शिक्षक असेल, वकील असेल, तलाठी असेल किंवा पोलीस असेल असे कोणी पदाधिकारी तुमच्या घरामध्ये नसायला पाहिजे। सोबतच तुमच्या घरामध्ये एखादा रिटायर पेन्शनधारक नसला पाहिजे। म्हणजेच तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीत असताना त्याची आता रिटायरमेंट झालेली आहे आणि त्यांना पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच 2 पात्रता तुम्हाला 100% समजल्या असतील की एकतर आपल्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसावा आणि आपल्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शन घेत नसावा। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण होती की तुमचे उत्पन्न
2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांच्यासाठीच आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहे. बघा 1 मार्च 2025 पासून रेशनधारक, गॅस ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वात प्रथम गॅस ग्राहकांसाठी जे आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहेत ते अगदी झटपट बघून घेऊयात. परंतु गॅस ग्राहकांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवायचं आहे, जेणेकरून गॅस संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील. बघा 1 मार्च 2025 पासून गॅसची किंमत 450 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा गॅसची किंमत सध्याच्या स्थितीला 1000 रुपये ते 1100 रुपयापर्यंत आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना प्रत्येक महिन्याला 450 रुपयांना गॅस देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही गॅस ग्राहक असाल तर गॅस कनेक्शनची KYC करायची आहे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणाऱ्या वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि या बीजेपीच्या सरकारने गॅसची किंमत 450 रुपयांना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल किंवा घरामध्ये कोणताही सदस्य पेन्शन घेत नसेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला गॅस 450 रुपयांना मिळणार आहे. त्याच्यावरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. सोबतच गॅस ग्राहकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्या नागरिकांना, त्या गॅस ग्राहकांना प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस वितरण केले जाणार आहेत. म्हणजेच एक तर गॅसची किंमत कमी केली जाणार आहे, त्यासोबतच मोफत 3 गॅस वर्षाला दिले जाणार आहे. परंतु याच्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला मोफत 3 गॅस मिळणार आहेत. बघा शासनाने रेशनधारकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे गॅस ग्राहक असाल तर तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा गोष्टी करायच्या आहेत. म्हणजेच गॅस कनेक्शनची KYC असेल किंवा गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने करायचं आहे. बघा गॅस ग्राहकांसाठी जे आनंदी निर्णय घेण्यात आलेले होते ते अगदी झटपट बघितलेले आहेत. त्यासोबतच 1 मार्च 2025 पासून रेशनधारकांसाठी जे आनंदी निर्णय लागू करण्यात येणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. परंतु तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला या आनंदी निर्णयाचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे. अन्यथा पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही लाभ दिला जाणार नाही. तर बघा 1 मार्च 2025 पासून रेशन धान्यामध्ये बदल केला जाणार आहे. बघा रेशनधारकांनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. कारण रेशनधारकांना वर्षानुवर्ष मिळत असणारे तांदूळ सरकारने बंद केलेले आहेत. परंतु त्या तांदळाऐवजी जीवनावश्यक 9 वस्तूंचा समावेश करून रेशन धान्य देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. म्हणजेच रेशनधारकांना आतापासून रेशन कार्डवरती तांदूळ मिळणार नाही, परंतु त्या तांदळाऐवजी 9 जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. याच्यामध्ये गहू आहे, साखर आहे, हरभरा आहे, मोहरीचे तेल आहे, विविध प्रकारच्या डाळी आहेत, विविध प्रकारचे मसाले आहेत, सोयाबीन आहे, मीठ आहे, मैदा आहे. या संबंधित या 9 वस्तू रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे. म्हणजेच पूर्वीपासून मिळणारा तांदूळ केंद्र शासनाने बंद केलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेला आहे की ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्या नागरिकांनी रेशन कार्डची KYC करायची आहे. ती KYC केल्यानंतर रेशनधारकांना तांदूळ मिळणार नाही, तर त्या तांदळाच्या ऐवजी या 9 जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. सोबतच रेशनधारकांसाठी जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत. बघा रेशनधारकांना 9 जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत, म्हणजेच धान्यासोबत आता पैसे सुद्धा मिळणार आहे. परंतु आपल्या रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे. बघा तुमच्या गावामधील स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी रेशन कार्डची KYC सुद्धा करायची आहे. त्यानंतरच रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत. सोबतच जे 9 वस्तू सुरू केलेल्या आहेत त्या 9 वस्तू सुद्धा
मिळणार आहे। जर रेशनधारक असाल तर लवकरात लवकर रेशन कार्डची KYC करायचे आहे। तर बघा, रेशन धारकांसाठी जे आनंदी निर्णय घेण्यात आलेले होते ते आपण अगदी झटपट पद्धतीने बघितलेले आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी जे आनंदी निर्णय घेण्यात आलेले होते ते आपण पटपट बघितलेले आहे। त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा, ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी 1 मार्च 2025 पासून आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, याच्यावरती काल GR सुद्धा आलेला आहे। तर त्या GRच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे। जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळणार आहे। हा तुमच्यासाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय होता। त्यासोबतच जो दुसरा आनंदाचा निर्णय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना कमी दिसणे असेल, पायदुखी असेल, गुडघेदुखी असेल किंवा इतर आजार असतील तर त्याच्यावरती मोफत उपचार केला जाणार आहे। बघा, फक्त सरकारी दवाखान्यांमध्ये केला जाणार नाही तर खाजगी दवाखान्यांमध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही 60 वर्षांच्या पुढे वय आहे हे दर्शवण्यासाठी वयाचा दाखला काढायचा आहे, तरच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळणार आहे। सोबतच खाजगी दवाखान्यांमध्ये सुद्धा मोफत उपचार मिळणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। या सरकारने राज्यातील रेशन धारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असे आनंदाचे निर्णय लागू केलेले आहेत। त्या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे सुद्धा काढायला पाहिजे। तर ते कागदपत्रे कोणकोणते आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। तर बघा, सर्वात प्रथम आधार कार्ड काढायचं आहे, त्यानंतर तुम्ही पॅन कार्ड सुद्धा काढायचं आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांनी आपले वय 60 वर्षांच्या पुढे आहे हे दर्शवण्यासाठी वयाचा दाखला काढायचा आहे। सोबतच आपले उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे हे दर्शवण्यासाठी उत्पन्न दाखला काढायचा आहे। तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, राज्य सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की राज्यामधील जेवढे पण रेशनधारक असतील, जेवढे पण गॅस ग्राहक असतील आणि ज्येष्ठ नागरिक असतील आणि ते जर या महत्त्वपूर्ण अशा 3 पात्रतेमध्ये बसत असतील तर त्यांनाच 1 मार्च 2025 पासून या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला सर्वात प्रथम सांगितलेलं आहे की तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, घरामधील सदस्य पेन्शनधारक नसावा आणि घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे। बघा, रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले होते। तर त्याविषयी सर्वात मोठी अपडेट आलेली होती। तर ते अपडेट अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।